सटाणा प्रशासकीय इमारतीत संरक्षण कठडे बसवा, बिरसा फायटर्स संघटनेकडून मागणीचे निवेदन सादर। सटाणा तहसील कार्यालय शेजारील नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत संरक्षण कठडे लावण्यात यावे यासाठी दिनांक 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता बागलाण तहसीलदार कैलास सावडे यांना बिरसा फायटर्स संघटनेकडून निवेदन देण्यात आले असून उपविभागीय अधिकारी यांना देखील याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे। सटाणा तहसील शेजारील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये बऱ्याच दिवसापासून शासकीय कामकाज सुरू असून त्यात उपनिबंधक कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, कोषागार कार्यालय तसेच तिसऱ्या मजल्यावर तलाठी कार्यालय सुरू असून या इमारतीत पहिला मजला सोडला तर अनुक्रमे दुसरा व तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयाचे संरक्षण कठडे हे फक्त 3 फुटाच्या आत आहेत। तसेच तलाठी कार्यालयात अनेक तरुण, वयोवृद्ध महिला, पुरुष हे विविध योजनांसंदर्भात गर्दी करत असतात। जास्त कामकाज असल्याने काही व्यक्ती आवारात खाली बसतात तर काही जण धोकादायक कठड्यावर बसतात। यामुळे भविष्यात एखादा अपघात किंवा घटना होऊ शकते। कठडे नसल्याने येणारा प्रसंग नाकारता येणार नाही हे संघटनेने तहसीलदार साहेबांना लक्षात आणून दिले असून या कार्यालय आवारात बसण्यासाठी खुर्च्या, बाकडे टाकण्यात यावे जेणेकरून कामकाजासाठी येणाऱ्या व्यक्तींना बसण्याची सोय होईल। तसेच दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर संरक्षण कठडे लवकर बसवण्यात यावे यासाठी आज निवेदन देण्यात आले। यावेळी बिरसा फायटर्स संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव संजय दळवी, जिल्हाध्यक्ष उमाकांत कापडनीस, बागलाण तालुका अध्यक्ष सचिन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश निकम, दिगंबर देवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी किरण अमृतकार, सटाणा।